नमस्कार. आपण गेल्या 4 दिवसापूर्वी एक गोष्ट पाहिली, की पुण्यातल्या उच्चभ्रू भागामध्ये म्हणजे सदाशिव पेठ या ठिकाणी एका महिलेचा प्रामाणिकपणा आपण पाहिला. कचरा गोळा करणाऱ्या महिलेने 10 लाख रुपयाची कॅश असलेली बॅग ही त्या मालकाकडे सुपूर्द केली आणि त्याच्याबद्दल कसबा पेठचे आमदार हेमंत रासने यांनी त्यांचा सत्कार करून त्या भागातला ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना घोषित केलं. तर अशीच एक घटना लोणी परिसरात लोणी काळभोर या परिसरामध्ये घडलेली आहे. ही गोष्ट म्हणजे माणुसकीचा खरा अर्थ सांगून जाते. तर झालं असं, की एम-आय-टी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी अर्थ पिंपरे एके दिवशी रिक्षाने प्रवास करीत होता. मात्र घाई गडबडीमध्ये त्याने आपली लॅपटॉपची असलेली बॅग रिक्षामध्ये विसरून गेला. बॅगेत लॅपटॉपसोबत महत्त्वाची कागदपत्र होती, पण आश्चर्य म्हणजे ती बॅग त्याच्याकडे परत आली आणि तो आणणारा होता एक साधा पण मोठ्या मनाचा रिक्षाचालक. तो रिक्षाचालक म्हणजेच मोहन गणपती चंदनशिवे. अर्थने भाडं गुगल पेवरून दिल्याचं मोहन यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्या ट्रान्झॅक्शन आय डीवरून त्याचा शोध घेतला. तसंच सोशल मीडिया म्हणून इंस्टाग्रामवरून त्यांचा शोध घेतला आणि शेवटी त्याच्याशी संपर्क साधत ती बॅग स्वतःहून परत केली. बॅगमधील लॅपटॉप आणि सर्व साहित्य अगदी सुरक्षित होतं. या प्रामाणिक कृतीबद्दल पोलिसांनी मोहन चंदनशिवे यांचा सन्मान आणि सत्कार केला. याच्यावरून समजतं की सोशल मीडियाची ताकद काय असते. आजच्या या स्वार्थी जगात मोहन यांच्या या कृतीनं दाखवून दिलं की प्रामाणिकपणाचं मोल अजूनही जिवंत आहे आणि माणुसकीचं सौंदर्य अजूनही आपल्या समाजात फुलतंय. खरंय, अशीच माणसं म्हणजे या समाजाची खरी संपत्ती.